नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण मागील व्हिडिओमध्ये 36 साईजचं बोटनेक ब्लाऊजचं पाठीमागील बॅकनेक पाहिला होता। तर आता आपण फ्रंट साईडची कटिंग पाहणार आहोत। तर मी इथे उंची घेतली आहे 13.5 तयार आहे, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतला आहे समोरच्या भागासाठी, आणि आर्महोल घेतला आहे 7 इंच व शोल्डर घेतला आहे 7 इंच, आणि अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतली आहे। तर आर्महोलही 7 इंच घ्यायचा आहे आपल्याला बोटनेकसाठी 36 साईजसाठी, आणि शोल्डर 7 इंच घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला इथूनही मोजायचं आहे 7 इंच, आणि अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। आता आपल्याला टाकायचा आहे 36 साईजचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला 36चा चौथा भाग करायचा आहे 9 इंच, आणि त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच अशा पद्धतीने, आणि रेषा मारून घ्यायची आहे। तर आता आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप। तर कंबर आहे 30 इंच, त्यासाठी आपल्याला 30चा चौथा भाग 7.5 घ्यायचा आहे, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन व 1 इंच पाठीमागील टक्ससाठी, आणि अशा पद्धतीने रेषा मारून घ्यायची आहे। आणि आता आपण घेणार आहोत आर्महोलचं माप। तर मी इथे 1 इंचावर आर्महोलचं माप टाकत आहे। आपल्याला बोटनेकमध्ये सर्व साईजसाठी 1 इंचावर माप टाकायचं असतं आर्महोलचं, आणि समोरच्या मुंड्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने अर्धा इंच मध्ये घेऊन गोलाकार द्यायचा असतो। तर आता आपल्याला प्रिन्सेस कटसाठी वाढून घ्यायचं असतं, त्यासाठी मी आर्महोलच्या साईडने 1 इंच आणि खालच्या साईडने आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे 36 साईजमध्ये। जर साईज छोटी असेल तर आपण इथे 1.5 इंच घेऊ शकतो, आणि 36च्या पुढच्या साईजसाठी आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे। आणि आता रेषा मारून घेतली आहे। तर आता मी गळ्याचं माप टाकत आहे। तर आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 4 इंच, आणि गळ्याची उंची घ्यायची आहे 3.5 इंच, व आपल्याला अशा पद्धतीने चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, व त्यामध्ये आपल्याला बोटनेकचा आकार द्यायचा आहे गोल अशा पद्धतीने। तर आपल्याला 36 साईजसाठी प्रिन्सेस कटचा टक्स पॉईंट घ्यायचा आहे 10 इंचावर, आणि आपल्याला रुंदी घ्यायची आहे 4 इंच 36 साईजमध्ये। खालच्या साईडने आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करायची आहे, व उंची घ्यायची आहे आपल्याला टक्सचे 4 इंच अशा पद्धतीने। इथे आपल्याला 2.25 इंच माप घ्यायचं आहे, आणि 2 इंच उंची घ्यायची आहे। टक्सची रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच, आणि उंची घ्यायची आहे 2 इंच। अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे मी प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतलेला आहे। आता आपण हे सगळं मार्किंग आता केलेलं आपण कट करून घेऊयात। तर पाहू शकता इथे कटिंग करून झालेलं आहे। आता आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे, आणि आता आपल्याला प्रिन्सेस कटचा भाग कट करून घ्यायचा आहे। आता जे आपण अस्तर कट केलेलं आहे ते आपल्याला ब्लाऊज पीसवर ठेवून कट करायचं आहे। त्यासाठी मी ते ब्लाऊज पीस ही डबल फोल्ड केलेली घेतलेली आहे। तर ही ब्लाऊज पीस ही डबल फोल्ड आहे। बंद बाजू आपल्याकडून करायची आहे, कारण हे साइड हुकाचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला बॅक साईडला ही डिझाइन आहे, आणि फ्रंट साईडला ही डिझाइन आहे, त्यामुळे आपल्याला फ्रंट साईड कटिंग करत असताना बंद बाजूकडूनच ठेवायची आहे। आणि आपल्याला अस्तर हे पीसवर ब्लाऊज पीसवर ठेवून माप कट करत असताना आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं घेऊन कट करायचं असतं अशा पद्धतीने। तर पाहू शकता आपला समोरचा भाग कट झालेला आहे। आता आपल्याला प्रिन्सेस कटचा भाग कट करून घ्यायचा आहे। तर मी ते प्रिन्सेस कटचा हे भाग अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला करायची आहे स्टिचिंग, शिलाई करायची आहे। तर मी अशा पद्धतीने अगोदर हे प्रिन्सेस कटचे भाग अशा पद्धतीने टाकून घेणार आहे। दोन्ही एका साईडचे होऊ नयेत म्हणून आपल्याला हे भाग अशा पद्धतीने टाकायचे आहेत, आणि आपल्याला त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे, जोडून घ्यायची आहे अस्तरला हे
अस्तर ब्लाऊज पीसला जोडून घ्यायचं आहे। आता दुसऱ्याही प्रिन्सेस कटच्या भागाला अशीच आपल्याला पूर्ण साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे आपल्या दुसऱ्याही प्रिन्सेस कटच्या भागाला शिलाई देऊन झालेली आहे। तर आता आपल्याला याचं एक्स्ट्राचं कापड हे कट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे आपले दोन्ही भागाचं एक्स्ट्राचं कापड कट करून झालेलं आहे। तर आता आपल्याला समोरचा भाग शिवून घ्यायचा आहे। तर आपल्याला अस्तर हे अशा पद्धतीने सरळ टाकायचं आहे अगोदर, आणि त्यावर ब्लाऊज पीस ही सरळ टाकायची आहे आणि त्यावर अस्तर अशा पद्धतीने टाकायचं आहे। आपल्याला अस्तरही सरळच टाकायचं आहे आणि ब्लाऊज पीसही सरळच टाकायचं आहे। आणि आपल्याला आता गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। समोरच्या गळ्याला शिलाई देत असताना आपल्याला एकदम सावकाशपणे शिलाई द्यायची आहे। फिनिशिंगने गळ्याला गोलाकार छान येतो। तर पाहू शकता इथे शिलाई देऊन झालेली आहे। आता आपल्याला एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। आणि आता आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता आपल्याला यावर फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे। तर पाहू शकता आपली शिलाई देऊन झालेली आहे। आता आपल्याला पूर्ण ब्लाऊज पीसला हे अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे, जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला पूर्ण अस्तरवर अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथे आपली शिलाई देऊन झालेली आहे आणि आता आपल्याला हे एक्स्ट्राचं कापड बाजूचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। समोरच्या भागाचं हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। तर आपलं कापड हे कट करून झालेलं आहे। तर आता आपल्याला यावर डिझाईन बनवायची आहे समोरच्या भागावर। त्यासाठी मी ते कॅनव्हास पेपर घेतला आहे आणि त्याला फोल्ड केला आहे। बंद बाजूकडून आपल्याला माप टाकायचं आहे। आपल्याला 2.5 इंच वर एक टिक करायची आहे अशा पद्धतीने, आणि 1/2 इंच बाहेरच्या साईडने घेऊन आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। जे आपण मार्किंग केली त्यामध्येच आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। व आपल्याला त्याच्या बाजूने आपल्याला 1/2 इंच अर्धा इंच इतकं वाढवून घेऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अगोदर आपल्याला मार्किंग केलं तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याच्या पलीकडे अर्धा इंच इतकं वाढवून आपल्याला अशा पद्धतीने गोलाकारात कट करून घ्यायचं आहे। आपण जो शेप दिलाय त्यामध्येच आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तर आपल्याला यावर 1 नंबर असं टाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला पटकन समजतं। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरे 4 बनवायचे आहेत।
तर इथे आपल्याला पेपर असा फोल्ड करायचा आहे आणि अजून डबल अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे व आपल्याला बंद बाजूकडून माप टाकायचं आहे 2 इंच आणि 2 रेषावर 2 इंच व 2 रेषा अशा पद्धतीने हाफ इंच अशाप्रमाणे बाहेरच्या साईडने घेऊन आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे हे आकार देऊन झालेला आहे। आता आपल्याला हे आकार दिलेला कट करून घ्यायचा आहे। अगोदर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्याच्या पलीकडून अर्धा इंच इतके जास्त वाढवून कट करायचं आहे। तर पाहू शकता इथे आपले 2 तयार झालेले आहेत शेप। त्यावर आपल्याला 2 नंबर असं लिहून ठेवायचं आहे। दोन्हीवरही 2 नंबर अंक लिहून ठेवायचा आहे। तर आता अजून आपण पेपर पेस्टिंग घेतली आहे, तिला अशा पद्धतीने फोल्ड केला आहे व डबल फोल्ड केलेला आहे आणि बंद बाजूकडून अशाच पद्धतीने आपल्याला माप टाकायचं आहे 2 इंचावर। तर पाहू शकता इथे मी 2 इंचावर मार्किंग टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हाफ इंच इकडच्या साईडने मार्किंग करायचं आहे आणि तशाच पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर पाहू शकता आकार देऊन झालेला आहे। आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। अगोदर आतल्या साईडमधून कट करायचं आहे व नंतर अर्धा इंच वाढवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपले पूर्ण पेपर पेस्टिंगवर डिझाइन शेप तयार करून झालेले आहेत। असेच आपल्याला आता अस्तरवर ठेवून कट करायचे आहेत। यावर आपल्याला 3 नंबर असा अंक लिहून ठेवायचा आहे दोन्हीवरही। तर पाहू शकता इथे आपले पूर्ण शेप तयार झालेले आहेत। तर मी त्या अस्तरवर कट करून घेतले आहे व आपल्याला अशा पद्धतीने आतल्या साईडमधून आपल्याला पेपर पेस्टिंग हे अस्तरला आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तुम्ही ते प्रेसही करून घेऊ शकता, पण मी प्रेस करून घेतलेलं नाही, मी ते शिलाई देऊनच घेत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण शिवून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता मी इथे अशा पद्धतीने हे एक्स्ट्राचं कापड थोडंसं कट करत आहे। आपल्याला अर्धा इंचाला कमीच इतका अंतर ठेवायचं आहे, कापड ठेवायचं आहे फोल्ड करण्यासाठी व आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण पार्टला शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण शेपला। आणि एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करायचं आहे, थोडंसं आपल्याला फोल्ड करण्यासाठी ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता आपली इथे पूर्ण शेपला अस्तरला शिलाई देऊन झालेली आहे आणि आता आपल्याला हे फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। अगोदर आपल्याला याला कट्स द्यायचे आहेत असे, म्हणजे आपलं कापड हे चांगल्या प्रकारे फोल्ड होतं। तर पाहू शकता मी इथे अशा पद्धतीने शिलाई देऊन घेत आहे। कापड फोल्ड करत करत शिलाई द्यायची आहे। तर मी अशाच पद्धतीने पूर्ण शेपला शिलाई देऊन घेणार आहे।
तर मी इथे या शेपला शिलाई देऊन घेतली. अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण शेपला शिलाई देऊन घ्यायची आहे. मी जर इथे पूर्ण शेपला शिलाई दाखवत बसले तर पूर्ण व्हिडिओ हा मोठा होईल, त्यामुळे मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे सगळ्या शेपला. तर आता आपल्याला हे समोरच्या भागावर ठेवायचं आहे, गळ्याच्या साईडला. अशा पद्धतीने आपल्याला हे 1 नंबरचं हे सेंटरवर ठेवायचं आहे आणि अशाप्रमाणे पिन लावून घ्यायची आहे. 2 नंबरचे जे आहेत आपल्याला ते इकडच्या साईडने 1-2 नंबरचं आणि इकडच्या साईडने 1-2 नंबरचं ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला याला पण पिना लावून घ्यायचे आहेत व 3 नंबरचे अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि आपल्याला सगळ्यांना पिना लावून घ्यायच्या आहेत व आपल्याला अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर पाहू शकता आपल्याला पेपर पेस्टिंगवर अशा पद्धतीने आपल्याला आतल्या गोलाकारावरून शिलाई द्यायची आहे. आतला जो आपला शेपचा भाग आहे ते आपल्याला त्याचप्रमाणे शिलाई देऊन घ्यायची आहे. पेपर पेस्टिंगच्या जवळजवळ किंवा पेपर पेस्टिंगवर जर अशी शिलाई दिली तरी चालते. अशा पद्धतीने तर आपली एका शेपला शिलाई देऊन झालेली आहे. पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्या पूर्ण शेपला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर मी इथे अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं कापड हे कट करून घ्यायचं आहे अगोदर आणि आपल्याला हे मधलं कापड कट करून घ्यायचं आहे. आपल्याला कट करताना शिलाईवर जाऊ द्यायचं नाही आहे. शिलाईच्या अलीकडूनच कट करायचं आहे आकार अशा पद्धतीने आणि आपल्याला त्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने मी पूर्ण भाग कट करून घेणार आहे व कट्स देऊन घेणार आहे. पाहू शकता इथे मी पूर्ण भाग कट करून घेतले आहेत. आता आपल्याला हे खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे व आपल्याला त्यावर शिलाई देऊ शकता किंवा आपण तुरुपही करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने पूर्ण भाग फोल्ड करून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला यावर शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही इथे तुरुपही करू शकता, पण मी शिलाई देऊन घेत आहे. तर अशा पद्धतीने पूर्णच आकारांना शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मी इथे शिलाई देऊन घेतली आहे व एक प्रिन्सेस कटचा पार्टही जोडून घेतला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट जोडून घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. तर प्रिन्सेस कटचा पार्ट जोडताना आपल्याला खालच्या साईडने जोडायचं असतं. अशा पद्धतीने अगोदर ठेवून बघायचं आहे आणि आपल्याला अर्धा इंच इतकं शिलाई मार्जिन घेऊन शिलाई द्यायची आहे. तर मी इथे साईड हुकाचं ब्लाऊज बनवत आहे. तर मी इथे फ्रंटलाही डिझाईन बनवलेली आहे आणि बॅक साईडलाही डिझाईन बनवलेली आहे. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ब्लाऊजची फिटिंग व बाहीची कटिंग, लांब बाही आहे, बाहीची कटिंग व पूर्ण ब्लाऊजची फिटिंग कशी टाकायची ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस कटचा समोरचा भाग शिलाई देऊन झालेला आहे. तर याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. पाहू शकता.